नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। फडणवीसांवर नाराज होऊन हा बडा नेता ठाकरेंच्या गटात भाजपातून आउटगोईंग सुरू। तर कोणत्याही महत्त्वाची बातमी बघूया। उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 5 जुलै रोजी एकत्र विजयी मेळावा पार पडला। तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधू भाऊ एकत्र आल्याने आता राज्यातील राजकीय गणित बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे। शिवसेना शिंदे गटाचे हे मोठे आमदार आता पुन्हा ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत। ते एकनाथ शिंदे यांना कधीही फसवून जाऊ शकतात। यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। रायगडच्या कर्जत खालापूर मतदारसंघात आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहेत। आता सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर मोठा विस्फोट करत नव्या चर्चांना उधाण आणलंय। आमदार थोरवे हे त्यांच्या मतदारसंघात आता आपल्याला एकत्र काम करायचं आहे असा सूर लावत ते दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत लोटांगण घालत आपल्याला एकत्र काम करायचं आहे अशी वल्गना करू लागले आहेत। शिवाय त्यासाठी मी तुमच्या पायावर डोकं ठेवेन असं ते एका भाषणात म्हणताना दिसले। यावरून आमदार थोरवे हे ठाकरे यांच्या शिवसेनेशी एकरूप होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा सुधाकर घारे यांनी केला। नेमकं काय म्हणाले होते महेंद्र थोरवे बघूया। जेव्हा महायुती सरकार स्थापन झालं तेव्हा आमदार थोरवे यांनी अनेक वेळा सुनील तटकरे आणि अजित पवार यांचा एकरी शब्दात उल्लेख केला होता। आता ते चक्क देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याचा वल्गना करत आहेत। उद्धव ठाकरे यांनी ज्याप्रमाणे सत्ता असताना राष्ट्रवादीला रायगडमध्ये अदिती तटकरेंच्या रूपात पालकमंत्री पद दिले तेच काम देवेंद्र फडणवीस आता करत आहेत अशी घणाघाती टीका करत याबाबत मी नाराज आहे असे महेंद्र थोरवे यांनी 2 दिवसापूर्वी म्हटले होते। त्यानंतर आता सुधाकर घारे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे। आमदार थोरवे हे एकनाथ शिंदे यांना सुद्धा कधीही फसवून जाऊ शकतात असा दावा त्यांनी केला आहे। आता सुधाकर घारे यांच्या दाव्यावर महेंद्र थोरवे नेमकं काय बोलणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे।